महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विविध उपक्रमांनी धुळेकरांनी अभिवादन केल्याचे दिसून आले। रक्तदान शिबिर, फलक अनावरण, प्रबोधनात्मक कार्यक्रम घेऊन अभिवादन करण्यात आले। जयंतीनिमित्त धुळ्यात उत्साह संचारल्याचं दिसून आलं। सकाळपासूनच शहरातील मध्यवर्ती भागातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायांनी गर्दी केली होती। त्यानंतर देवपुरात देखील चर्मकार समाजाच्या वतीने बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली। शहरातील नटराज टॉकीजच्या पाठीमागे असणाऱ्या निळ्या चौकात देखील बाबासाहेबांच्या नावाचं फलक अनावरण करून अनोख्या प्रकारे जयंती साजरी करण्यात आली। तर सायंकाळच्या सुमारास विविध मिरवणुकांमधून विविध प्रकारचे संदेश देत महामानवासमोर भीम अनुयायी नतमस्तक झाल्याचे दिसून आले। एकंदरीतच विविध प्रकारच्या सामाजिक, प्रबोधनात्मक, समाज उपयोगी उपक्रम राबवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देऊन जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शिवरायांचा विजय असो, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा विजय असो, छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विजय असो आदी घोषणा देत जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी शहरातील विविध भागातील नागरिक जयंती साजरा करण्याकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ एकत्र आले होते। सालाबादाप्रमाणे बोधिसत्व विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरी होत आहे। तर विविध प्रकारचे उपक्रम आमच्या मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येत असतात। यंदा देखील आम्ही या ठिकाणी लोकजन शक्ती पार्टीचे अध्यक्ष आदरणीय दिलीप बाप्पा साळवे आणि त्यांच्या सर्व कार्मिकसह अजयनगरचे PI साहेब व त्यांचा संपूर्ण स्टाफ या ठिकाणी उपस्थित राहून त्यांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी फलकाचं अनावरण या ठिकाणी करण्यात आलं आहे। आजच्या या मंगल दिवसाला देशातील सर्व प्रबुद्ध समाज नागरिकांना आणि देशवासियांना आम्ही या ठिकाणी भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीच्या आम्ही सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। नमो बुद्धाय। प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।